स्टार न्यूज मराठी, नवे पाऊल नवी दिशा। आपल्या दैनंदिन जीवनात मसाल्याचे पदार्थ नवीन नाहीत, पण ते कोणते वापरायचे हा मात्र सर्वांनाच पडतोय प्रश्न। महालक्ष्मी फूड्सचे जयराम मसाले घेऊन येतोय कांदा लसूण मसाला, मटन मसाला, हळद पावडर, मिरची पावडर, धना पावडर, चविष्ट व स्वादिष्ट मसाले। जयराम मसाल्यामुळे जेवण होईल रुचकर। जयराम देतोय जिभेला चव, त्यामुळे स्वयंपाक घरात होतोय जयराम मसालेचाच गजर। मी ज्या वेळेला प्रचाराच्या निमित्तानं अनेकदा सभा केल्या, अनेकदा घर टू घर फिरण्याचा प्रयत्न केला आणि मला मनामध्ये इतक्या भयानक वेदना झाल्या की 40 वर्षाच्या सत्तेनंतर जे स्वप्न दाखवलं गेलं तर इतकं चुकीचं दाखवलं गेलं। आजही अनेक लोकांना या विटे शहरामध्ये ज्या मूलभूत गोष्टी आवश्यक होत्या त्याही गोष्टींची पूर्तता गेल्या 40 वर्षाच्या सत्तेमध्ये झालं नाही आणि कदाचित ही निवडणूक लोकांनी हातामध्ये कशी घेतली हे तुम्हाला सांगण्यासाठी मी या ठिकाणी उपस्थित आहे। कारण ज्या ज्या ठिकाणी मी प्रचाराला गेलो, ज्या ज्या ठिकाणी मी सभेला गेलो, त्या सगळ्या कार्यक्रमाच्या वेळेला, त्या प्रचाराच्या वेळेला समोरनं आलेला प्रत्येक माणूस मला एक सांगत होता की आजही आमच्या दारामध्ये रस्ता नाही, आजही आमच्या दारामध्ये गटर नाही, आजही आमच्या दारामध्ये दिवाबत्तीची व्यवस्था नाही। इतकी भयानक अवस्था ह्या शहरामध्ये करून ठेवलेली आहे। गौरवभाऊ 5 वाजता ही सगळी मंडळी या कार्यक्रमाला उपस्थित आहे, 9:15 वाजले, एवढा वेळ ही सगळी मंडळी उपस्थित आहेत। पुरुष थांबणं आपण समजू शकतो, पण तुम्ही जर ह्या बाजूला बघितलं तर पुरुषांच्या बरोबरीनं माझ्या माता भगिनींची संख्या आहे। आणि हे द्योतक कसाच आहे, ज्या वेळेला कुठल्याही राजकीय कार्यक्रमाला पुरुषांपेक्षा महिलांची संख्या जास्त असेल तर त्यावेळेला विजय निश्चित असतो, हे दाखवून देणारी ही गर्दी आहे महिलांची माझ्या। आणि मी तुम्हाला मुद्दाम सांगतो, 2024च्या विधानसभेच्या निवडणुकीला ह्या विधानसभेच्या मतदारसंघामध्ये 2 ऐतिहासिक घटना घडल्या। त्या घटना कुठल्या तर ह्या विधानसभेच्या इतिहासामध्ये एवढं प्रचंड मोठं मताधिक्य आजपर्यंत कुठल्याही उमेदवाराला मिळालं नव्हतं। तब्बल 78,000 मतानं मताधिक्य मला देण्याचा ह्या मतदारसंघानं प्रयत्न केला। हे रेकॉर्ड आमच्या मतदारसंघाच्या नावानं ह्या वेळेला जमा झालं होतं। आणि दुसरी ऐतिहासिक घटना कुठली होती तर इतिहासात पहिल्यांदा असं झालं होतं की ह्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये जे मतदान झालं होतं त्या मतदानामध्ये पुरुषांपेक्षा महिलांचं मतदान जास्त झालं होतं। आणि या सगळ्या माता भगिनींनी झालेल्या मतदानापैकी 70 ते 80% मतदान मला केलं होतं। त्यामुळे सुहास बाबूराज एवढ्या मोठ्या मताधिक्याने या ठिकाणी आमदार म्हणून काम करतोय। गौरवभाऊ हे सगळं करत असताना अमोलदादानं काही गोष्टी आमच्या या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न केला की ह्या 2, 2.5, 3 वर्षामध्ये ह्या नगर परिषदेच्या हद्दीमध्ये काय काम केलंय हे अगदी त्यानं प्रामाणिकपणे सांगण्याचा प्रयत्न केला। मी तुम्हाला मुद्दाम सांगतो, तुम्हाला कदाचित पटणार नाही, पण गौरवभाऊ माननीय नामदार एकनाथजी शिंदे साहेब यांच्या माध्यमातून ह्या शहराला गेले 3 वर्षामध्ये आपण जवळपास 200 कोटी रुपयाचा निधी आणण्यामध्ये यशस्वी ठरलोय। मग त्यात 87 कोटीची नळ पाणी पुरवठा असेल आणि उर्वरित जी कामं होती त्या सगळ्या कामांच्या मध्ये रस्त्यांची कामं असतील, गटरांची कामं असतील, हे करण्याचा आम्ही प्रयत्न केला होता। आता ज्या ज्या वेळेला आम्हाला पैसे मिळाले, ज्या ज्या वेळेला माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या कार्यालयातून फोन येतो किंवा मंत्रालयातून फोन येतो की तुम्हाला आम्ही 5 कोटी देणार आहे, तुम्हाला आम्ही 10 कोटी देणार आहे, कामं सुचवा। आणि ज्या वेळेला असा प्रसंग आलाय, आम्ही काम सुचवताना आम्हाला फोन आला की आम्ही त्या प्रभागातल्या कार्यकर्त्याला फोन करतो आणि बाबा काय करूया, कुठलं काम करूया, तर आमचे कार्यकर्ते सांगतात रस्ता, गटर, रस्ता, गटर। विधानसभेच्या निवडणुकीच्या आधी एकदा फोन आला की 20 कोटी रुपये तुम्हाला देतोय, त्याच्यानंतर परत पैसे मिळतील, हे नवं सरकार आल्यानंतर पैसे मिळतील, तुम्ही ताबडतोब कामं सुचवा। मी सगळ्या प्रभागातल्या कार्यकर्त्यांना फोन केले। आता कार्यकर्त्यांना पण सवय झाली होती आणि आम्हाला पण सवय झाली होती, 20 कोटी सुचवायचे आहेत, काय करूया। सगळ्या कार्यकर्त्यांनी सांगितलं रस्ता, गटर, रस्ता, गटर।
आणि हे कामं तयार करत असताना त्याच वेळेला सांगोल्याला तत्कालीन आमदार शहाजी बापू पाटील होते, त्यांच्या पीएनं एक व्हॉट्सअपला यादी पाठवली. त्यांनी मात्र जी कामं सुचवली ती कामं अशी होती, 4 कोटी रुपयाचं क्रीडांगण तयार करणे, 1 कोटी रुपयाचा बगीचा तयार करणे, 1 कोटी रुपये मुस्लिम समाजाला सभागृह, 1 कोटी रुपये लिंगायत समाजाला सभागृह, 1 कोटी रुपये मागासवर्गीय समाजाला सभागृह, 1 कोटी रुपयाची व्यायामशाळा. आणि आम्ही काय करतोय? रस्ता, गटर. मला हायसं वाटलं. मी त्या सांगोलच्या सीओना फोन केला. आपल्या विट्यापेक्षा लहान नगरपालिका आहे, क वर्ग मधली नगरपालिका आहे, आपण ब वर्ग मध्ये मोडतो. आणि त्या सीओना फोन केला, म्हणलं ही तुम्ही जी कामं करताय ही कुणाच्या जागेमध्ये कामं करताय? आणि त्यांनी मला सांगितले की ह्या सगळ्या कामं आम्ही करत असताना ह्या सगळ्या जागा, सत्यजित पाटील तुम्ही वरती या, वरती या. तुम्हाला बोलवायचं कारण असं आहे की सुहास बाबरच्या व्यासपीठावरती भाजप पण आहे, सुहास बाबरच्या व्यासपीठावरती राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे अध्यक्ष पण आहेत, काँग्रेस पण आहे आणि अजितदादा गटाचे पण कार्यकर्ते आहेत. आणि त्या सीओनी मला असं सांगितलं की ही सगळी जी आम्ही कामं करतोय ही आमच्या नगरपालिकेच्या मालकीची जागा आहे, आम्ही ह्या सगळ्या जागा ताब्यात घेतल्या. मला असं वाटलं बापू आपण सुद्धा गटर रस्ता सोडून काय तर करावं. मी आमच्या सीओना फोन केला, मला काय आपल्याकडे परिस्थिती आहे. आणि आमच्या सीओनी मला असं सांगितलं, गेल्या 40 वर्षामध्ये आपल्या नगरपालिकेनं एकही जागा ताब्यात घेतलेली नाही, फक्त तुम्हाला भीती दाखवायची आणि काहीतरी काढून घ्यायचं. त्यामुळं आज जरी मला एकनाथ शिंदे साहेब इथं आले आणि शिंदे साहेबांनी मला सांगितलं की काळजी करू नको, तुला 50 कोटी रुपये देतो, तरी सुद्धा मी 50 कोटी त्यांना 2च कामं सांगणार, रस्ता, गटर. 40 वर्षाची सत्तेचं तुम्ही कौतुक सांगता, पण दुर्दैवानं आज ही 40 वर्षानंतर सुहास बाबर आमदार झाल्यानंतर आज ही गावामध्ये रस्ता आणि गटरच करतोय. काय अवस्था करून ठेवली तुम्ही रस्त्यांची, काय अवस्था. 40 वर्ष कशाचा कारभार केला. मी मुद्दाम तुम्हाला सांगतो, दादांनी त्याच्या भाषणामध्ये सांगण्याचा प्रयत्न केला, पण या निवडणुकीला सामोरं जात असताना माझं स्पष्ट मत होतं की कुणाचं तरी कुटुंब राजकारणातनं संपवायचं आहे, कुणाला तरी ह्या सत्तेतनं हद्दपार करायचं आहे, या हेतूनं मला निवडणूक करायची नाही. ह्या 2.5-3 वर्षामध्ये इतकं प्रचंड काम करण्याचा प्रयत्न ह्या शहरामध्ये केलाय, जे काम केलंय आणि तुमच्यापर्यंत भविष्यामध्ये काय करायचं आहे हे घेऊन आम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचायचं आहे आणि त्याच्या जीवावरच तुम्हाला मतदान मागणार आहे. मी कुणावर टीका सुद्धा करणार नाही असं मी प्रत्येक भाषणामध्ये सांगत आलोय. रस्त्यांची कामं केली. माझ्यासाठी ह्या माता भगिनींसाठी अत्यंत जिव्हाळ्याचा कुठला विषय होता तर पाण्याचा विषय होता. मी मुद्दाम सांगतो, अनेकदा ह्या शहराला नळ पाणी पुरवण्यासाठी पैसे आलेत. मुळीक बापूंनी त्यांच्या भाषणामध्ये सगळं सांगण्याचा प्रयत्न केला. 2016 साली 32 कोटी रुपये ह्या नगरपालिकेला राज्य शासनाने दिले होते. अनिल भाऊंनी विधानसभेमध्ये प्रश्न उपस्थित केला होता आणि त्या 32 कोटी रुपये आल्यानंतर 32च्या 32 कोटी रुपये वाया गेले. जो DPR तयार केला होता, ज्या पद्धतीनं काम करणं अपेक्षित होतं त्यातलं 20% सुद्धा काम पूर्ण झालं नाही आणि सगळे पैसे वाया गेले. आणि जसं पाणी 40 वर्षापूर्वी येत होतं तसंच पाणी आज येतं. माझ्या माता भगिनींना प्रश्न आहे, किती दिवसातनं तुम्हाला पाणी येतं? किती दिवसातनं पाणी येतं? 1 दिवसाड, 2 दिवसाड, 4 दिवसाड? मग आता 365 दिवसापैकी हिशोब घातला गौरव भाऊ तर आम्हाला पाणी मिळतं 100 दिवस, त्याच्यापेक्षा जास्त मिळत नाही. आणि किती वाजता मिळतं जर विचारलं, कधी 12ला सोडतेत रात्री, कधी रात्री 3ला सोडतेत, कधी 5ला सोडतेत. पाण्याचा नियम नाही. पण 15-20 मिनिटं साहेब, 15-20 मिनिटच पाणी मिळतं. आता काय पुरुष कोण पाणी भरत नाही त्यामुळे त्यांना ते दुःख माहीत नाही. आणि हे सगळं करत असताना भाऊ आमची पाणीपट्टी किती पाणीपट्टी आहे? 3,500. 100 दिवसाची पाणीपट्टी आमची 3,500 रुपयाची आहे. आणि जर मग तुम्हाला 365 दिवस पाणी द्यायचं आलं तर ह्या सगळ्या पाणीपट्टीचा हिशोब जातो आपला 10,000 रुपये. मग काय केलं तुम्ही 40 वर्ष? काय केलं तुम्ही 50 वर्ष? विधानसभेच्या निवडणुकीच्या अगोदर ह्याची जाणीव झाली आणि जाणीव झाल्या माननीय शिंदे साहेबांना भेटलो. साहेब, हे गाव जर चांगलं करायचं असेल
तर ह्या गावाला पाणी देण्याशिवाय पर्याय नाही. सुजलाम सुफलाम आमचा दुष्काळी तालुका आज प्रचंड पाणी आहे, पण ह्या शहराला रोजचं पिण्याचं पाणी मिळत नाही. शिंदे साहेबांनी तात्काळ 87 कोटी रुपयाची योजना त्या ठिकाणी मंजूर करून आणली आणि त्याचं काम दादांनी सांगितल्या पद्धतीनं 40% जवळपास काम सुरू झाले. 5 ते 6 नव्या टाक्या आपण त्या ठिकाणी करतोय. आणि बापू तुम्हाला जे अपेक्षित आहे, फक्त घोगावचा सोर्स होता आपला, आपण आता वाजरच्या बंधाऱ्यामधनं पण पाणी उचलतोय, जेणेकरून 2 ठिकाणावरून पाणी उचलता येईल. पाण्याची मागणी आपल्याला त्या ठिकाणी वाढवता येईल. आणि ह्या लोकांना मी तुम्हाला काही खोटं सांगणार नाही, त्यांचा जाहीरनामा आहे, 2016चा जाहीरनामा आहे. आणि त्यात त्यांनी असं लिहिलंय, शहरे उपनगरे वाड्या व वस्त्यांना 24 तास पाणी पुरवठा करणे. हे मी म्हणत नाही, त्यांचा जाहीरनामा आहे. जपून ठेवलाय 9 वर्ष. मला ह्याच्यावर प्रश्न विचारायचे होते आणि मग मी आज खोटं तुमच्याशी बोलणार नाही. 87 कोटी रुपयाचे नळ पाणी पुरवठा योजना पूर्ण झाल्यानंतर 24 तास नाही, पण तुम्हाला रोज पाणी देण्याची जबाबदारी सुहास बाबरची आहे. आणि ते करत असताना ह्या सगळ्या योजनेला लागणारी जी वीज आहे, ती वीज तयार करण्यासाठी 2.5 कोटी रुपयाची वेगळी तरतूद आपण केली आणि सोलरवरती ही सगळी योजना आपण नेतोय. या पाठीमागचा उद्देश एवढा आहे की तुम्हाला रोज पाणी द्यायचं, पाणीपट्टी मात्र 1000 रुपये आणून ठेवण्याची जबाबदारी सुहास बाबरची आहे. आता मागच्या 6 महिन्यापूर्वी बापू घराचं सर्वेक्षण केलं. कुणाची आयडिया होती काय माहित नाही आपल्याला. ज्याला घरपट्टी 2000 रुपये होती त्याला 20,000 झाली, ज्याला 500 रुपये होती त्याला 5000 रुपये झाली. कशी केली, कुणी केली, का ते आमच्यावर शेकवायचं म्हणून केली माहित नाही. मला ज्यावेळेला तक्रार आली लोकांची, तात्काळ शिंदे साहेबांच्या पाशी गेलो आणि ती सगळं थांबवलं आणि त्याला स्टे घेतला. आणि शिंदे साहेबांनी म्हणलं परत त्याचं सर्वेक्षण करा आणि लोकांच्यावरचा अन्याय तो दूर झाला पाहिजे, ह्या भूमिकेतनं आपण काम करण्याचा प्रयत्न केला. मी प्रत्येक सभेमध्ये सांगतो की ह्या शहराला जोडणारे सगळे रस्ते मोठे करतोय. 2 राष्ट्रीय महामार्ग ह्या शहरातून गेले. 3रा राष्ट्रीय महामार्ग डिक्लेअर केलाय ग्रीनफील्ड नावाचा. विटा साळशिंग रस्ते बापू आपण 7.5 मीटरनं केला. विटा लेंगरे रस्ता आपण 8 मीटरनं करतोय. विटा पारे रस्ता आपण 8 मीटरनं करतोय. विटा भाळवणी रस्ता आपण 8 मीटरनं करतोय. ह्या शहराला जोडणारे सगळे रस्ते एकदम प्रशस्त झाले पाहिजेत. ह्या भूमिकेतनं काम करत असताना माझा तुम्हाला प्रश्न आहे की छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये इतकं प्रशस्त पार्किंग आहे, सिस्टमॅटिक ट्रॅफिक चालू असतं, कुणालाही वेळ त्रास होत नाही, कुणालाही त्रास होत नाही. मला माझ्या घरापासून बाहेर पडलं की छत्रपती शिवाजी महाराज चौकात यायला मला किमान 15 मिनिटं लागतात. ही कुणाची देण आहे? ह्याला जबाबदार कोण आहे? 40 वर्षाची सत्यता आपण ज्याला सांगत असतो त्यावेळेला आपण काय केले हे सुद्धा सांगणं महत्वाचं आहे. त्यांचा जाहीरनाम्यामधला एक प्रश्न आहे, त्यांचं हे आहे, आम्ही हे करणार म्हणून त्यांनी सांगितलंय, प्रशस्त पार्किंग देऊ. ह्या पण जाहीरनाम्यात आहे आणि आत्ता आलेलं पण जाहीरनाम्यात आहे. 40 वर्षानंतर सुद्धा तेच सांगताय, आम्ही प्रशस्त पार्किंग देऊ. माझा त्यांना सवाल आहे, वाईट वाटून घेऊ नका. तुम्ही 40 वर्ष ह्या नगरपालिकेची सत्ता चालवताय. माझा तुम्हाला एक प्रश्न आहे, हे काही व्यक्तिगत तुम्ही घेऊन असं माझं मत आहे, तुमच्या स्वतःच्या घराला पार्किंग आहे का? हा रस्ते मी बोलत नाही, माणसं बोलतात खालना, माझा काही संबंध नाही याच्याशी. जेवढ्या गाड्या आहेत त्यांच्या घरातल्या सगळ्या रस्त्यावरती उभा असतात. आता स्वतःच्या घराला पार्किंग नाही, गावाला प्रशस्त पार्किंग द्यायचं कसं? मी यापूर्वी पंचायत समिती जिल्हा परिषद मधला काम केलेला कार्यकर्ता आहे. माझ्या आवडीचा सगळ्यात विषय कुठला होता तर शिक्षण हा माझ्या आवडीचा विषय होता. एक IAS ऑफिसर आला आणि त्या IAS ऑफिसरनं एक कल्पना मांडली की आपण मॉडेल स्कूल करूया. ह्या जिल्हा परिषदेच्या सगळ्या शाळा तुम्ही बघून या, इतकं सुंदर इन्फ्रास्ट्रक्चर उभं केलं, त्या शिक्षकांना ट्रेनिंग दिलं आणि ह्या तालुक्यातला ह्या जिल्ह्यातल्या सगळ्या गरीब कुटुंबातली मुलं आज जिल्हा परिषद शाळेमध्ये अत्यंत चांगल्या दर्जाचं शिक्षण घेत असतात. त्या मुलांना मोफत शिक्षण मिळत असतं. आणि मग माझ्या पुढे प्रश्न असा पडतो
की नगरपालिकेच्या शाळांचं काय चाललंय. तुम्ही कधी गेलाय का नगरपालिकेच्या शाळेमध्ये? तुम्हाला कधी माहिती घेतली आहे का? इथं समोर बसलेल्या किती पालकांची मुलं नगरपालिकेच्या शाळेमध्ये, इथे संशोधनाचा विषय आहे. पण ज्या वेळेला जिल्हा परिषद शाळामध्ये ॲडमिशन घेण्यासाठी भांडण चालू आहे, त्यावेळेला दुर्दैवानं सांगायला मला लाज वाटते की आपल्या नगरपालिकेच्या शाळेमध्ये बसायला बेंचेस सुद्धा नाहीत मुलांना. किती ॲडमिशन्स होतात? तर शासनाचा नियम आहे 20 मुलांच्या पाठीमागे एक शिक्षक. त्यांनी ठरवलंय किती शिक्षक आहेत तेवढ्यांचीच नोकरी टिकली पाहिजे, तेवढेच ॲडमिशन्स घेतात, त्याच्यापेक्षा जास्त घेत नाहीत. का? तर सुहास बाबाची शाळा चालली पाहिजे, बंद नाही पडली पाहिजे. मी माझं नाव घेतलं, मी कोणाचं नाव घेतलेलं नाही. 2015 मध्ये त्यांचं 16च्या निवडणुकीमध्ये त्यांचं हे आहे, जाहीरनामा आहे, सगळ्या शाळा टॅब युक्त करणार. झाला का? बसायला बेंचेस नाहीत. तुम्ही आज जिल्हा परिषदेच्या कुठल्याही प्राथमिक आरोग्य केंद्र बघून या, तुम्हाला माझं ओपन चॅलेंज आहे. तुम्ही खानापूरचं आमची PHC बघून या, तुम्ही वेजेगावची आमची PHC बघून या, तुम्ही अळसनची PHC बघून या, तुम्ही पाऱ्याची PHC बघून या. मग जर ग्रामीण भागामध्ये एवढ्या चांगल्या पद्धतीनं काम होतंय, त्या PHC मध्ये अत्यंत चांगल्या दर्जाचे उपचार मिळतात. अगदी विटा हायस्कूलच्या समोरची जिल्हा परिषदची PHC आहे, त्या PHC मध्ये महिन्याला किमान 30 डिलिव्हरी होत असतात. मग तुमच्या 40 वर्षाच्या सत्तेमध्ये तुम्हाला एखादं रुग्णालय नगरपालिकेचं का उभा करता आलं नाही? हा माझा प्रश्न आहे. आणि ज्यावेळेला मी राजकारणामध्ये समाजकारणामध्ये काम करत असतो, मला सगळे फोन येतात. डास जास्त झालेत म्हणून फोन मला येतो, लक्षात घ्या. मी आमदार आहे. गटर स्वच्छ नाही म्हणून मला फोन येतात. मला वाईट वाटत नाही, मी ते घेतो फोन आणि त्याच्यावरती मार्ग काढून देण्याचा प्रयत्न करत असतो. पण सगळ्यात वाईट कधी वाटतं? एखाद्याचा ॲक्सिडेंट झाला आणि त्या कुटुंबाची परिस्थिती नसेल, त्याला आम्हाला फोन येतो आणि आम्ही पहिलं काम काय करतो, तो पेशंट ॲम्ब्युलन्समध्ये घालायचा, सिव्हिलला पाठवून द्यायचा आणि सिव्हिलला सांगायचं की पेशंट ॲडमिट करून घ्या. एखादा आता साप चावायचं प्रमाण वाढलंय, साप चावला की आमचं पहिलं काम आहे की आम्ही सिव्हिलला पाठवून द्या. एखाद्याचं जळीत झालं, भाजलं कुणाला, तर आमच्यापाशी पर्याय नसतो, आम्ही काय करतो, सिव्हिलला पाठवून द्या. सगळ्यात वाईट कधी वाटतं? एखादी क्रिटिकल डिलिव्हरी आली, एखादी मुलगी डिलिव्हरीवर सिव्हिल आमच्या सरकारी दवाखान्यात गेली किंवा इथल्या प्रायव्हेट दवाखान्यात गेली आणि त्यांची परिस्थिती नसेल, ती ज्यावेळेला अडचणीत मुलगी येते, त्यावेळेला आमच्या पुढे ज्यावेळेला प्रश्न उपस्थित जातो, आम्ही त्या मुलीला ॲम्ब्युलन्समध्ये घालतो, त्यावेळेला मात्र वेदना व्हायला चालू होतात. त्या वेदना अशा असतात की ती बिचारी पोचते का नाही पोचते, तिचं बाळ टिकते का नाही टिकते, ह्या वेदना मला सतत सतावत असतात. त्यावेळेला असं वाटतं की आपण राजकारणामध्ये काम करत असताना काय करतो. आमच्या नगरपालिकेचं एक हॉस्पिटल आहे, तुम्ही कधी बघायला गेला का नाही मला माहित नाही. घरकुलला कोण गेलं का कधी? तुम्ही घरकुलला जावा, त्या घरकुलच्या 2-4 बिल्डिंगच्या मध्ये एक असं स्लॅबची एक इमारत आहे. मी भेटायला गेलो होतो, म्हणलं काय? तिथल्या लोकांनी मला सांगितलं हे हॉस्पिटल आहे. त्याला दरवाजा नव्हता, त्याला खिडकी नव्हती. मग माझ्या लक्षात आलं डॉक्टर असण्याचा संबंध संपला. आणि मग माझ्या आयुष्यातलं पहिलं काम काय आहे? विधानसभेला निवडून आलेल्या माझ्या आयुष्यातलं पहिलं काम आहे की त्या विटा हायस्कूलच्या समोर जी आमची PHC आहे, त्या PHCची जागा ही नगरपालिकेच्या नावावर होती. जे आता प्रचंड मोठं विजन मांडतात ना तुमच्या पुढं, त्या लोकांच्या डोक्यात असं होतं त्या जागेमध्ये गाळे बांधायचे, की ह्यांचं विजन. मी ते हाणून पाडलं. ती आमदार झाल्या झाल्या माझं पहिलं काम आहे, ती सगळी जागा मी ट्रान्सफर केली आणि ती जागा नावावर केली सिव्हिल सर्जन साहेबांच्या नावावरती. त्या पाठीमागचा उद्देश असा होता की ही जी तक्रार आहे माझ्यापर्यंत, जे दुखणं आहे माझं, की असं हॉस्पिटल माझ्या शहरामध्ये व्हावं. त्या ठिकाणी आपण 100 बेडचं हॉस्पिटल तयार करतोय. 100 बेडचं हॉस्पिटल, 20 बेडचं ट्रामा केअर सेंटर. जर कुणाचा अपघात झाला, कुणाची इमर्जन्सी असेल, तर त्या माणसाला तिथं उपचार मिळाले पाहिजेत, ही भूमिका घेऊन आपण त्या ठिकाणी हॉस्पिटल उभा करतोय. आणि 10 बेडचं डायलिसिस सेंटर, माझ्या विट्यातल्या, माझ्या तालुक्यातल्या डायलिसिसच्या पेशंटचं डायलिसिस हे मोफत व्हावं,
या हेतून आपण त्या ठिकाणी उभा करतो. त्यांनी मला प्रश्न विचारला, कुठं आहे हॉस्पिटल, कुठं आहे त्याची मंजुरी. आता आमच्या लोकांनी लगेच किती तारखेला ती जागा ट्रान्सफर झाली ती तारीख टाकली, किती तारखेला सिव्हिल सर्जनकडून तो प्रस्ताव गेला ती तारीख टाकली. 78 कोटी रुपये त्या हॉस्पिटलची किंमत झाल्यामुळं हाय पॉवर कमिटीची मान्यता घ्यावी लागती. त्या हाय पॉवर कमिटीने कधी मान्यता दिली त्याचं पत्र टाकलं. माननीय मंत्री महोदयांनी कधी त्याला मंजुरी दिली त्याचं पत्र टाकलं. आणि ज्या दिवशी मुख्यमंत्र्यांच्या टेबलला सहीसाठी गेलं त्या दिवशी दुर्दैवानं आचारसंहिता लागली. तरीसुद्धा अण्णा त्याची ई फाईल नंबर असतो, तो ई फाईल मी शेअर केला आहे, तुम्ही ट्रॅक करू शकता. खोटं बोलण्याची प्रवृत्ती सुहास बाबरची नाही. मी तुम्हाला मुद्दाम सांगतो, विधानसभेच्या निवडणुकीचा निकाल चालू होता. पहिली फेरी झाली, सुहास बाबर प्रचंड मतांनी लीड गेला. दुसरी फेरी झाली, सुहास बाबर प्रचंड मतांनी लीड गेला. त्यावेळेला आतले विरोधक म्हणायचे, थांबा आता विटा येते, थांबा आता विटा येते. विटा आलं, सुहास बाबर लीड गेला. दुसरी फेरी पूर्ण विट्याची आली, सुहास बाबर लीड गेला. विटा आलं कधी आणि गेलं कधी ह्यांना कळलं नाही. मग त्यांच्या लक्षात आलं की ह्या विटे शहरातल्या लोकांनी सुहास बाबाला आमदार म्हणून नाही तर कुटुंबातला सदस्य म्हणून स्वीकारलाय. आणि तब्बल 4000 मताचा लीड देऊन मला या शहरानं मला त्या ठिकाणी आमदार करण्यामध्ये मोलाचा वाटा उचलला होता. मग हॉस्पिटल झालं, नळ पाणी पुरवठा योजनेची स्कीम झाली, रस्त्यांची कामं सगळी आपण त्या ठिकाणी करतोय. टेंबू योजनेच्या पाण्यामुळं आज नावं ठेवतायत काही लोक की आता किती दिवस काढणार. दुर्दैवानं वैभव मित्र ह्या ठिकाणी उपस्थित आहेत. आज आपण ह्या शहर ज्या व्यवसायावरती अवलंबून होतं ते यंत्रमाग आणि पोल्ट्री, आज यंत्रमागाची काय अवस्था आहे, काय पोल्ट्रीची, आत्ता जरा पोल्ट्रीची अवस्था बरं आहे. पण तुम्हाला मुद्दाम सांगायला पाहिजे, ह्या शहराची जी अख्खी बाजारपेठ फिरते ही सगळी बाजारपेठ फक्त त्या टेंबूच्या पाण्याच्या पैशावरती फिरते. 4500 एकर क्षेत्र ह्या विटे शहराचं ओलिताखाली आहे. एका पत्रकारानं अभ्यास केलाय की फक्त 50 कोटी रुपये उसाचे आलेत बापू, तरकारी तुम्हाला सांगत नाही, दुधाचे सांगत नाही, बाकी कशाचे सांगत नाही. कृषी सेवा केंद्रवाल्यांची दुकानं, अवजारांची दुकानं, ह्याचा सगळा मेळ घातला तर जवळपास 500 कोटीचा टर्नओव्हर ह्या टेंबूच्या पाण्याभोवती ह्या विटा शहरामध्ये फिरतोय. मग हे आम्ही सगळं केलेलं काम तुमच्या पुढे मांडलं, काय करणार आहे तुमच्या पुढे मांडलं. आत्ता सुद्धा ज्यावेळेला मला पैसे मिळाले, 15 कोटी रुपये मिळाल्यानंतर मी त्याच्यामध्ये गेले अनेक वर्ष, बघा त्यांचा जाहीरनामा आहे, जाहीरनाम्यातच मुद्द्यावर बोलणार आहे मी. लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंचं स्मारक बांधणार. काय केलं, किती वर्ष, अजून पुतळा बसला नाही. त्या स्मारकाचं चबुतरा उभा करायला सुद्धा पैसे आता मी दिले. तिथं एक चांगलं वाचनालय व्हावं, तिथं अण्णाभाऊ साठेंची शिल्पसृष्टी व्हावी म्हणून आपण त्या ठिकाणी 50 लाख रुपये दिले. विटे शहरातल्या ज्येष्ठ नागरिकांना कुठंतरी विरंगुळा केंद्र असावं म्हणून 75 लाख रुपये मी त्या ठिकाणी मंजूर करून दिले. वरच्या आंबेडकर नगरमध्ये त्या ठिकाणी श्रेयस कांबळे माझा मित्र आहे, राहुल कांबळे माझा इथं मित्र आहेत, अतुल कांबळे माझे मित्र आहेत. त्यांनी एक मागणी केली की या ठिकाणी एक वाचनालय असावं म्हणून त्यांना आपण 50 लाख रुपये वाचनालय भाऊ त्या ठिकाणी दिलेत. अनेक समाजाची लोक माझ्यापर्यंत येतात. आज मुस्लिम समाजाला आपण एक शादीखाना मंजूर करून दिलाय. नाभिक समाजाची इच्छा आहे की तुम्ही आम्हाला सभागृह द्या. अशा सगळ्या माणसांची इच्छा पूर्ण करण्याची जबाबदारी गेले 2.5-3 वर्ष आपण त्या ठिकाणी काम करण्याचं घेऊन करतोय. आता हे मी मांडतोय, ते काय मांडतायत, त्यांचा पहिला मुद्दा आहे घराघरात बांधलेलं होते सुहास बाबर. आता मात्र डोक्याला मी हात लावला. मी घराघरात बांधलं लावत नाही. काही गोष्टी जर उघड बोलल्या तर तुम्हाला अडचण होईल. स्वर्गीय हनुमंतराव साहेबांचं कुटुंब वाचवण्याची जबाबदारी सुहास बाबांना पार पडली. तुम्ही जे 2 उमेदवार आता दिलेत ना तुमचे पुतणे, ते दोन्ही पुतणे कामासाठी माझ्याकडे येत होते. आणि ज्यावेळेला येत होते तेव्हा त्यांच्या भावना अशा होत्या, आम्हाला 15त घ्या, आम्हाला फसवलंय, आमचं असं केलंय, आमचं तसं केलंय. म्हणलं काय सांगू नका, असलं काम काय सांगा. दोघांची पण कामं करून दिली आणि सही सलामत आणून तुमच्या घरात आणून सोडले. थांबवलं नाही त्यांना मी. कृष्णात अण्णा या ठिकाणी, अण्णा काय तुम्हाला कधी म्हटलं कोणाच्या विरोध उभा राहा म्हणून? अण्णाने विचारलं, अण्णा ज्येष्ठ आहे, तुम्हाला काय पाहिजे, काय पाहिजे घेऊन जावा. मी नाही म्हटलं तुमच्या पुतण्याच्या विरोध उभा राहा म्हणून. भालचंद्र कांबळे या ठिकाणी उपस्थित आहे. सगळ्यात अगोदर कोणाची उमेदवारी जाहीर केली असेल तर मी भालचंद्र कांबळेची उमेदवारी 13 नंबर प्रभागातून जाहीर केली.
भालचंद्र कांबळे यांचा आणि प्रशांत कांबळे यांचा वॉर्ड कुठला आहे? चुकताय परत. हा, हुशार माणूस आहे इकडे कोणतरी. 11 नंबर त्यांचा वॉर्ड आहे. भाऊभावात भांडण नको म्हणून मी भालचंद्रला 13 नंबर मध्ये केला. नंतर कोणी उमेदवारी दिली भावाची त्याच्या पुढं? तुम्ही दिली ना. मग कोण भांडणं लावतंय? तुम्ही लावताय का मी लावताय? त्यामुळे असले आरोप करण्यामध्ये काय मजा नाही. माझी तुम्हाला विनंती आहे, कसा ह्यांच्यावर विश्वास ठेवायचा? काय झालं अनिल अप्पांच्या बाबतीमध्ये? दादा आमचा सांगत होता की गट्टी ढकलत 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 गदीत न्यायची असते. आमचं कुटुंब वेगळं आहे. राजकारणामध्ये संवेदनशीलपणा आम्ही वागतो. एखाद्याला हो तर हो, नाही तर नाही म्हणायची धमक आमच्यामध्ये आहे. आम्ही अनिल अप्पांना सांगत होतो, आप्पा नका नादी लागू, लय जणांनी अनुभव घेतलाय. ऐकलं नाही. आप्पा पक्षाच्या प्रेमात होते. माझी हरकत नाही आप्पांना फसवायला. तुम्ही आप्पांना फसवलं असतं तर माझी तक्रार नव्हती. उमेदवार कोण होतं? उमेदवार आप्पांची मंडळी होती. नेहा डोंबे महिला होती. नेहा डोंबे सुद्धा त्या ठिकाणी तुम्ही आदल्या दिवशी सांगता तुम्हाला उभं राहायचं आहे, तुम्ही तयारीला लागा, आणि दुसऱ्या दिवशी अर्ज काढायची मुदत 1 तास आल्यानंतर तुम्ही सांगताय की तुम्हाला काय करायचं ते करा. पुरुष समजून घेऊ शकतो. पुरुषाला यश अपयश फरक पडत नाही. पुरुषावरचा विश्वासघात झाला त्याला फरक पडत नाही. पण एखाद्या महिलेवरती काय तिची आपबीती असेल, त्या महिलेच्या काय भावना असतील, तिला किती वाईट वाटलं असेल, तिची 8-10 दिवस काय अवस्था असेल, ह्याचा कधी विचार तुम्ही केलाय का? जर तुम्हाला महिलेचं कळलं नाही तर मला असं वाटतं तुम्हाला आता महिलांसाठी स्वच्छतागृह उभा करायचे अजिबात तुमची पात्रता नाही. 40 वर्ष तुम्ही उभा करू शकला नाही, आज काय उभा करणार आहे तुम्ही? 50 खोक्याचा माझ्यावरती आरोप केला होता, भाऊंच्यावरती आरोप केला होता. गोसाई वकील साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. 97 साली भाजप सेनेचं सरकार होतं. यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आणि अण्णासाहेब डांगेने म्हणाले, मला आता ओट्यात घ्या, मी आता तुमचाच आहे. पाणी योजना मंजूर करून घेतली, काम करून घेतलं, आणि 99ला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना झाली. आणि ह्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये आले आणि त्यांचं भाषण असं होतं की भाजपनं माझा बळी घेतला. हे 99ला राष्ट्रवादीत आले. 2004 साली अपक्ष उभा राहिले. परत विलासराव देशमुखांचं बरं संधान साधलं आणि 99 साली भाषणामध्ये उठ्यात असं सांगितलं, देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, घेता घेता एखाद्याचे हात द्यावे आणि तुम्ही मला साहेब हात द्या, असं त्यांनी सांगितलं. आणि 95ला काय म्हणले, या हातानं कधी या हातावर शिक्का मारलेला नाही. 99चं भाषण होतं. काँग्रेसमध्ये गेले. 14 साली काँग्रेसमध्ये राहिले आणि काय केलं, एबी फॉर्मच पळवून नेले. काँग्रेसचं अस्तित्व पुसून टाकलं. परत राष्ट्रवादीत गेले, तसंच केलं, एबी फॉर्मच पळवून नेले, त्यांचं पण चिन्ह गोठवून टाकलं. 2019 साली 14 ते 19 भाजपचा वापर करून घेतला संजय काकांचा. 2019 साली काय केलं, सत्ता आली, लगेच जयंत पाटील साहेब सांगतील तसं, जयंत पाटील साहेब सांगतील असं. 21ला बदललं शिंदे साहेबांनी. भाजप सेनेचे सरकार आलं आणि त्यात अजितदादा सामील आले. ह्यांनी लगेच उडी अजितदादाकडे. ज्या जयंत पाटील साहेबांचे पाहुणे म्हणून नाव घेतले, त्यांच्याच मतदारसंघात जाऊन डान्स केला की आम्ही असं करतोय म्हणून. केदारवाडीमध्ये जाऊन मी सांगत होतो जयंत पाटील साहेबांना, साहेब नाहीत तुमचे, तुम्हाला कळलं. ही गेली तिकडे. परत अजितदादा गटात आले. अजितदादा पण म्हणलं होतं तुमची नाहीत. 24ची विधानसभा आली, तिकीट म्हणलंय म्हणलं, लगेच राष्ट्रवादी शरद पवार साहेबांच्या पक्षामध्ये प्रवेश केला. तिथं तिकीट घेतलं. बापू बरोबर ना. आणि मी त्यावेळेला बापूंना पण सांगितलं होतं, विधानसभेची निवडणूक झाली की 2 महिने पण टिकत नाहीत बघा. विधानसभेची निवडणूक झाली, मी विजयी झालो, ह्यांनी लगेच भाजपमध्ये उडी मारली. आता 29ला बापू फक्त त्यांना तुमच्या पक्षात घेऊ नका एवढीच माझी विनंती आहे. कारण ह्यांच्यावर विश्वास कुणाच राहिला नाही. हे ना पक्षाचे आहेत ना नेत्यांचे आहेत.
ना कार्यकर्त्यांच्या आहेत, ना जनतेचे आहेत. तुम्हाला माझा प्रश्न आहे, काय चुकीचं सांगतोय का, काय खोटं सांगतोय का? आता खोटं बोलायचे दिवस गेले, रेकॉर्डिंग होत असतं सगळं. मी ह्या नगरसेवक पदाच्या उमेदवारांना उमेदवार देताना स्पष्ट शब्दात सांगितलंय की तुम्हाला पैसे कमवायचे असतील तर तुम्हाला माझ्या पक्षातून उमेदवारी मिळणार नाही. तुम्हाला काम करायचं असेल तरच तुम्हाला माझ्यातून उमेदवारी मिळण्याची जबाबदारी माझी आहे. तुम्हाला काम करावं लागेल, त्या सर्वसामान्य माणसांच्या पुढे तुमची जबाबदारी आहे, त्या जबाबदारीने तुम्हाला वागायला लागेल. तुम्ही एकदा पॅनेल बघा. यापूर्वी ज्यांनी नगरपालिकेत काम केले असे जवळपास 7 ते 8 नगरसेवक आपल्या पक्षातून उभा आहेत. नव्या जुन्यांचा मेळ घातलाय. काही तरुण मुलं आहेत, त्या तरुण मुलांचं शिक्षण, सुरेश पवार कुठे आहेत आमचे, उभं राहा. तुमचं शिक्षण काय? बीटेक झालंय त्यांचं. लीला भिंगारदेव मॅडम आहेत का? तुमचं काय? एमफिल PhD झालेत, त्या डॉक्टरेट आहेत. हॅलो. मेटकरी ताई BCA झालंय त्यांचं. अपर्णाताई MSc B.Ed झाले. महेश कदम BE झालेत, ते इंजिनियर आहेत ते. म्हणजे देत असताना एका बाजूला तरुण मुलं, एका बाजूला ज्यांनी 10 वर्ष 15 वर्ष नगरपालिकेत काम केले, आणि ह्या सगळ्यांच्यावर लक्ष ठेवा म्हणून नंदू काकासारखा आमचा सिनियर माणूस, चेअरमन साहेबांसारखा आमचा सिनियर माणूस, कृष्णात अण्णांसारखा आमचा सिनियर माणूस आणि संजय बिगदेवसारखा सिनियर माणूस, हे आमचं पॅनेल आहे. ह्या शहराच्या विकासामध्ये ज्या ज्या कुटुंबाने योगदान दिले त्या सगळ्या कुटुंबातली माणसं माझ्या बरोबर आहेत, ह्या पॅनेलमध्ये आहेत. जे आमच्या समोर बसले तिच्या वडिलांचं योगदान आहे. सगळ्यात मोठं काय आहे? फोटो बघा, मागच्या जाहीरनाम्याचा फोटो बघा. कोण दिसतं इथं? हनुमंतराव पाटील साहेबांच्या बरोबर रामभाऊ तात्यांचा फोटो आहे. रामभाऊ तात्यांचे चिरंजीव नातू सुद्धा माझ्या व्यासपीठावरती आहेत. आणि तुम्ही काय म्हणाला, कुठं आहे ह्याच्याकडे पॅनेल? मग ही काय? माझ्या कुटुंबातला एकच सदस्य उभा आहे. तुमची काय अवस्था आहे? तुमच्या कुटुंबात 3, अशोक भाऊंच्या कुटुंबात 2, प्रभाग क्रमांक 5 मध्ये तुमचा कर्मचारी, प्रभाग क्रमांक 4 मध्ये तुमचा कर्मचारी, प्रभाग क्रमांक 11 मध्ये तुमचा कर्मचारी. म्हणजे 13 पैकी 8 प्रभागामध्ये 2 कुटुंबातले उमेदवार आहेत. आणि तुम्ही काय सांगता, कुठं आहेत तुला उमेदवार? कुणाला उमेदवार नाहीत? सुहास बाबरला नाही, कुणाला नाही. माझी तुम्हाला विनंती आहे, ह्या सगळ्या उमेदवारांना मी सांगून ठेवलंय, ज्या दिवशी समोर बसलेल्या विटा शहरातला एखादा नागरिक जरी म्हटला की तुम्ही चुकलाय, तुमचा नगरसेवक चुकलाय, तर तुम्हाला माझा शब्द आहे, त्या नगरसेवकाचा त्या दिवशी राजीनामा घेतला जाईल. त्याला तिथं काम करण्याचे अधिकार राहणार नाही. तुम्हाला माझा शब्द आहे, नगरपालिकेची सत्ता आल्यानंतर तुम्हाला माझा पहिला शब्द असा आहे की इथून पुढं विटे शहरातल्या कुठल्याही नागरिकाला घर बांधत असताना तुम्हाला पैसे द्यावे लागणार नाहीत. कुणालाही व्यवसाय करायचा असला, रस्त्यावरती व्यवसाय करायचा आहे, कुठेही करायचा आहे, कुणालाही, अजून आलेलं नाही, थांबा, येतील. कुणालाही व्यवसाय करायचा असला तर त्या माणसाला नगरपालिकेचं रितसर तुम्हाला परमिशन मिळेल, रितसर लायसन मिळेल. त्याला सुहास बाबरचं भाडं भरायची आवश्यकता. पत्रकारांना माझी विनंती आहे, मी कुणावर टीका केलेली नाही, मी सुहास बाबरचं म्हणले. तुम्हाला माझी विनंती आहे, असलं काय छापून नका परत टीका केली. मी टीका केलेलं नाही. सुहास बाबरचं भाडं भरावं लागणार नाही. तुम्ही सुहास बाबरच्या घरात येताना तुम्हाला भीती वाटते का? तुम्हाला पंचायत समितीत जाताना भीती वाटते का? तुम्हाला तहसीलदारापासून जाताना भीती वाटत नाही? तुम्हाला कोर्टात जाताना भीती वाटत नाही? तुम्हाला पोलीस स्टेशनला जाताना भीती वाटत नाही? नगरपालिकेत जाताना का? कोण खाते? गेले दिवस 4200 मताचं मताधिक्य मला ह्या गावात दिलंय. भीती दाखवायचे दिवस संपले. एका पिक्चरचा डायलॉग मला कायम आठवतो. त्या पिक्चरचं नाव आहे राजनीती. आणि मी तर मानणारा कार्यकर्ता आहे. माझी पार्टी लोकशाहीने चालणारी पार्टी आहे. आणि त्या पिक्चरचा डायलॉग असा आहे की फैसला चुनाव से होना चाहिए, दबाव से नहीं होना. आणि कुणावर दबाव टाकायचा? जुनी पिढी संपली.
आता जेनझी आल्या, जेनझी. ह्या जेनझीनं नेपाळ, बांगलादेश, श्रीलंका बुक करून टाकले. आपली तरी एवढीच नगरपालिका आहे. तुम्हाला पटणार नाही, पण मी ह्या शहराची नाळ ओळखलेला माणूस आहे. मी विधानसभेच्या शेवटच्या प्रचाराच्या माझ्या शेवटच्या सभेला सांगितलं होतं की विटा शहर मला विधानसभेच्या निवडणुकीला लीड देणार. मला आत्मविश्वास आहे. आणि ते लीड विधानसभेच्या निवडणुकीचं नसेल तर ते लीड असेल हे नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी मला लीड देईल. आणि मी आजही ओळखलंय. आजही माझं प्रेडिक्शन असं आहे की विटा नगरपालिकेची सत्ता ही परिवर्तनाच्या दिशेने लोक झुकलेत. लोकांनी निर्णय करून टाकलाय की काही झालं तरी ह्या वेळेला सत्ता परिवर्तन करायचं. ह्या वेळेला शिवसेनेचं अख्खं पॅनल निवडून द्यायचं. आणि लोकांच्या मनातलं जे अपेक्षित त्यांना जे तिथं सरकार चाललं पाहिजे, ज्या पद्धतीनं काम चाललं पाहिजे अशा पद्धतीनं काम करण्याची जबाबदारी हे अख्खं पॅनल. अजून आले नाहीत ना, काळजी करू नका, तुम्हाला किमान दर्शन तर देऊन जातील साहेब. कारण आज त्यांची अडचण अशी झाली की पहिल्यांदा हेलिकॉप्टर त्यांचं बिघाड झाली. आणि आज शिवसेनेच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाचा दिवस असा आहे की फलटणमध्ये रामराजे साहेबांनी आज शिवसेनेमध्ये प्रवेश केला. रामराजे निंबाळकर आज व्यासपीठावरती शिंदे साहेबांचे आले. आणि ते ज्येष्ठ असल्यामुळे त्यांचं मनोगत खूप वेळ चालल्यामुळे शिंदे साहेबांनी याला थोडा उशीर झाला. पण हरकत नाही, मी आहे ना. आता फक्त नाद नाही तर स्टार प्रचारक मला सुद्धा घ्यायला पाहिजे होतं गौरव भाऊ. माझा तुम्हाला शब्द आहे की अनेक लोकांनी मनोगत व्यक्त केलं. आमचा दादा मनोगत व्यक्त करताना म्हणला की तुमच्या पुढं आम्ही काय केलंय ते मांडले, काय करणार आहे ते मांडले. आणि ते करण्याचा प्रत्येक शब्द तुम्हाला जे जे आता शब्द मी दिले होते की त्या शब्दातलं एकही जरी काम आम्ही करू शकलो नाही. एकदा संधी फक्त देऊन बघा. मला पूर्ण खात्री आहे अजून 4 वर्ष विधानसभेचा कार्यकाळ माझा शिल्लक आहे. सुदैवानं आपले नेते माननीय एकनाथ शिंदे साहेब सुदैवानं ह्याच विभागाचे मंत्री आहेत. आपण शब्द टाकायचा आणि त्यांनी ते काम मंजूर करून द्यायचं अशी परिस्थिती असल्यामुळं या शहराला वेगळ्या उंचीवरती नेण्याची जबाबदारी सुहासबाबर पार पडेल. त्यात कुठेही कमी पडणार नाही. एक भयमुक्त वातावरण या शहरामध्ये केलं जाईल. ती जबाबदारी आज त्यांच्या कॅसेटमध्ये चालू आहे बघा की आम्ही सलोखा राखला, आम्ही सगळ्यांचं हे केलं, आम्ही कुणाला भीती दाखवत नाही. सांगावं का लागते, तुम्हाला पटणार नाही. कालपर्यंत त्यांनी प्रयत्न केला. इलेक्शन हातातनं जाते आज त्यांना जाणीव झाली आणि बापू सवयीप्रमाणे त्यांनी चालू केलं. जो आपला कार्यकर्ता काम करतोय त्याला फोन करायचा, फार त्रास होईल, लय फिरू नकोस, विधानसभेला केलं तेवढं बाद झालं, आता चालणार नाही. ह्याचा अर्थ काय? ह्याचा अर्थ स्पष्ट आहे की पायाखालची वाळू सरकलेली आहे. त्यांना लक्षात आलंय की विट्यातल्या लोकांनी निर्णय केलाय सत्ता परिवर्तन करणारच. हा निर्णय त्यांचा पक्का झाला असल्यामुळं मला पूर्ण आत्मविश्वास आहे की निश्चितपणे हे सत्ता परिवर्तन घडणार. या शहरातल्या सगळ्या आम जनतेनं एक ऐतिहासिक निर्णय होणार. मी तुम्हाला साक्षीने सांगतो, सगळ्यांच्या नगराध्यक्ष पदाची सीट आणि सगळ्याचे सगळे उमेदवार आपल्या अत्यंत फरकाच्या मताधिक्याने त्या ठिकाणी निवडून येतील याचा आत्मविश्वास मी बाळगतो. फक्त तुम्हाला माझा शब्द आहे, आता शिंदे साहेब आल्यानंतर कदाचित त्यांना वेळ मिळेल नाही मिळेल मला माहित नाही. माझं एक बापू जसं तुम्ही मला कशी मला सांगत होता, माझ्या डोक्यामध्ये सतत विचार घोळत होते. जरीही 87 कोटीची पाण्याची स्कीम झाली तरी सुद्धा आपल्याला नेवरीची वितरिकाची पहिले आपली नेवरीची लाईन चालू होती, नेवरीची लाईन पुनर्जीवित करायची आणि त्या ठिकाणी सुद्धा पाणी परत आणायचं ह्या शहराला. त्यासाठी आपण त्या ठिकाणी प्रयत्न करूया. नगरपालिकेच्या निवडणुकीची आचारसंहिता संपल्या महत्त्वाचं काम काय असेल तर भुयार गटारची योजना आपण कार्यान्वित करू. शिंदे साहेब आल्या त्यांच्याकडनं हा शब्द घेऊ आणि येत्या काही दिवसामध्ये 225 कोटी जो DPR तयार केलाय त्या DPRच्या माध्यमातून ह्या शहराची सगळ्या अंडरग्राऊंड गटर त्या ठिकाणी पूर्ण करण्याचा शब्द आपण या ठिकाणी घेऊ. माझा तुम्हाला दुसरा शब्द आहे. आज काही लोकांनी पालकमंत्र्यांना फसवून मिटिंग घ्यायला लावली आणि त्या मिटिंगमध्ये असं दाखवलं गेलं की जो राष्ट्रीय महामार्ग गावातून जातोय ते राष्ट्रीय महामार्गाचे जी कुटुंब बाधित होत आहेत त्या लोकांचं सुहासबाबर घर पाडणार नाही. मी तुम्हाला मागेही सांगितलंय
सुहास बाबरचा हा शब्द आहे. त्या राष्ट्रीय महामार्गामध्ये बाधित होणाऱ्या कुठल्याही कुटुंबाची एक वीट सुद्धा हलवून देणार नाही. पण गावाचं नुकसान सुद्धा होता कामा नये. म्हणून माझा शब्द आहे, या 2 ते 3 महिन्याच्या आत रिंग रोडचे तिन्ही प्रस्ताव आपण त्या ठिकाणी सबमिट केलेत. या 2 ते 3 महिन्याच्या आत आपण विटा शहराला रिंग रोड देण्याची जबाबदारी सुहास बाबर त्या ठिकाणी पूर्ण करेल. आणि हे सगळं सांगत असताना तुम्हाला म्हणजे राजकारणामध्ये काय लोक, आता त्यांचा स्वभाव आहे, आता हे एवढं सगळं मांडायचं म्हणलं त्यांचे सगळे मुद्दे, तर परत आणखीन मला 11 वाजेपर्यंत बोललं पाहिजे, ती वेळेला परवानगी नाही. त्यामुळं हे जेवढे शब्द मी तुम्हाला ह्या व्यासपीठावरून देतोय त्या सगळ्या शब्दांची पूर्तता करण्याची जबाबदारी अनिल भाऊंचा मुलगा म्हणून सुहास बाबर त्याची सगळी टीम पूर्ण करेल. त्यात आम्ही कुठेही कमी पडणार नाही. जर आम्ही कमी पडलो, जर आम्ही हे करू शकलो नाही, तर तुम्हाला सुहास बाबरचा व्यासपीठावरनं शब्द आहे, विधानसभेच्या निवडणुकीला सुहास बाबर विटा शहरामध्ये तुमच्या दारात मतं मागायला परत कधीच येणार नाही. एवढा आत्मविश्वास मला माझ्या नेत्याच्यावरती आहे, एवढा आत्मविश्वास मला माझ्या कार्यकर्त्यांच्यावरती आहे. जे उमेदवार मी ह्या ठिकाणी उमेदवार उभे केलेत त्या सगळ्या उमेदवारांच्या कर्तृत्वावरती माझा पूर्ण विश्वास आहे. आणि मी ह्या सगळ्यांना सांगितलंय, तुम्ही ज्या वेळेला निवडून याल त्यावेळेला तुम्हाला पूर्ण अधिकार असेल. तुम्हाला स्ट्रीट लाईट लावायचा अधिकार असेल, तुम्हाला एखाद्याला टँकर द्यायचा असेल तर त्याला अधिकार असेल, तुम्हाला एखादा रस्ता करायचा असेल तर अधिकार असेल, तुम्हाला सीओने एखादं काम सांगायचं असेल तर अधिकार असेल. कारण दुर्दैवानं यापूर्वी असे कुठलेही अधिकार नगरसेवकांना नव्हते. मागची निवडणूक झाली 2017ची, जे 22 नगरसेवक निवडून आले होते त्या 22 नगरसेवकांचा गुलाल गेला नव्हता. इथं डोक्यात गुलाल साठतो, जिथं घाम येतो का नाही, इथं साठतो, इथं साठतो, घड्याळाच्या इथं साठतो, तसाच गुलाल होता. आणि सगळे नगरसेवक स्वप्न बघत होते की आपण आता शहरासाठी असं काम करायचं, आपण आता शहरासाठी तसं काम करायचं, आपण आता असं करू, आपण आता तसं करू. आणि ह्या सगळ्यांची मिटिंग कॉल केली त्यांच्या नेत्याने, 22 लोकांची. ही सगळी मंडळी एकत्र आली. काम कसं करायचं ह्याच्यावर चर्चा होत होत शेवटी चर्चा ह्याच्यावर आली, तुझे किती पैसे गेले, माझे किती पैसे गेले, कसे कव्हर करायचे, ह्याची चर्चा चालू झाली बापू. आणि ही सगळी मंडळी एकत्र बसली होती आणि ह्यांचे नेते आले आणि 3 मिनिटात मिटिंग संपली. काय सांगितलं असेल मिटिंगमध्ये की तुम्हाला भरपूर प्रेम लोकांनी दिले, प्रचंड मतांनी तुम्ही सगळे निवडून आलाय, आता इथून पुढं आपलं घर, आपला व्यवसाय पूर्ण ताकदीनं बघा 5 वर्ष. नगरपालिका कशी चालवायची आहे, मला फार त्रास झालाय, माझे बरेच पैसे गेलेत, माझी बघतो कसे चालवायचे आहेत. हे सांगितलं. आणि हे कुणी सांगितलं, ते सांगितलं की मग परत भांडणं होतील, मग परत म्हणणार घराघरात बांधलं होतं यो. त्यामुळे मी नाही कोणाचं नाव घेणार. तुम्हाला निर्णय करायचा. विटेकरातल्या तमाम नागरिकांना माझी विनंती आहे, समोर बसलेल्या सगळ्या माझ्या माता भगिनींना विनंती आहे, जे व्हॉट्सअपवरती, जे यूट्यूबवरती ऐकतायत, अनेक भागातले या ठिकाणी न्यूज चॅनलवाले आलेत, ऐकणाऱ्या सगळ्यांना माझी नम्र विनंती आहे. झालं ना, तुमची पिढी गेली, तुमची पिढी खपली, आता नव्या पिढीचं काय करायचं. जी छोटी मुलं समोर बसलेत, परवा दिवशी माझा एक व्हिडिओ बघितला असेल, एका शाळेमध्ये मी फिरत असताना माझा एक व्हिडिओ आला होता, एका लहान मुलांनी सगळ्या घोळका केला माझ्या भोवती. त्या पिढीचं भवितव्य सुधारायचं असेल तर तुम्हाला सत्ता परिवर्तन केल्याशिवाय तुम्हाला कल्याण दिवस होणार नाहीत, चांगले दिवस येणार नाहीत. आणि ते सत्ता परिवर्तन करावं अशी माफक अपेक्षा मी ह्या ठिकाणी व्यक्त करणार आहे. शेवटचं 1 मिनिट मी बोलणार आहे. साहेब आले तर आले तर किमान तुम्हाला भेटून तर निश्चितपणे जातील. माझं चिन्ह कुठलं आहे, हा सगळ्यांना माहिती आहे, सगळ्यांना माहिती आहे माझं चिन्ह. त्याला कारण असं आहे, शक्यतो मी बदलत नाही. कारण काही लोकांचं असं होतं, एका गावामध्ये एका महिलेचा नवरा वारला अण्णा, आणि त्याचं स्मारक बांधलं आणि त्या स्मारकाला ती बिचारी सारखं असं वारं घालायची. येण्या जाणाऱ्याला प्रत्येकाला असं वाटायचं की किती निष्ठा यायची, किती प्रेम आहे आपल्या नवऱ्यावरती. बाई रोज वारं घालते,
सारखं वारं घालते. शेवटी 2 बायकांनी तिला राहून राहून विचारलं, अगो किती प्रेम गेला तुझा नवरा आता कशाला त्याला वारं घालते. त्यावेळेला तिने असं सांगितलं, अगो तसं नाही, ही वाळल्याशिवाय मला दुसरं लग्न करता येत नाही. अशा काही लोकांच्या पक्षप्रवेशाची म्हणजे अशी अवस्था आहे. त्यामुळे माझं तुम्हाला विनंती आहे की धनुष्यबाण हे चिन्ह लक्षात ठेवा. 27च्या 27 उमेदवार, नगराध्यक्ष पदाचे असो काजल संजय मेत्रे आणि तुमच्या प्रत्येक प्रभागातले जे 2 उमेदवार आहेत त्या सगळ्या उमेदवारांना प्रचंड मताधिक्याने विजयी करायची जबाबदारी ही तुमची माझी सर्वांची आहे. समोर बसलेल्या सगळ्यांना विनंती आहे. मगाशी बापूंनी सांगितलं की आता अनेक लोक तुमच्यापर्यंत येतील, काहीतरी येईल, लक्ष्मी येईल, पॅकेज येईल, श्रीखंड येईल. आलंय वाटतं कोणाच्या घरात. जरी आलं तरी खुशाल खावा, सगळं घ्या, पण धनुष्यबाण हा बाण श्रीरामांचा धनुष्यबाण आहे, लक्षात घ्या. काहीही झालं तरी आपल्याला ह्या नगरपालिकेवरती शिवसेनेचा भगवा फडकवावा लागेल. ही सगळी मंडळी त्यासाठी आपण उभा केलेत. आणि सत्ता परिवर्तनाचा एक ऐतिहासिक निकाल, जो निकाल विधानसभेच्या निवडणुकीला ह्या मतदारसंघाने दिला होता, जो निकाल विधानसभेच्या निवडणुकीला ह्या विटे शहराने दिला होता, तसाच निकाल तुम्हाला ह्या नगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्तानं तुम्ही द्यावा, एवढी अपेक्षा आम्ही सगळे ह्या ठिकाणी तुम्हाला करायला आलोय. विनंती एवढीच आहे की अनेक कार्यकर्ते ह्या ठिकाणी उपस्थित आहेत. सगळे मतभेद बाजूला ठेवून आपली नैतिक जबाबदारी आहे की आपलं चिन्ह हे प्रत्येक घराघरापर्यंत गेलं पाहिजे. बॅलेट मशीनवरती काही आता एकाच मशीनवरती तीन मतदान द्यायचं आहे. प्रभाग क्रमांक 11 मध्ये जरा वेगळा विषय आहे, बरोबर ना? 2 मशीन आहेत ना. प्रभाग क्रमांक 11 मध्ये 2 मशीन आहेत. म्हणजे मला वाटते बचं नावं दुसऱ्या मशीनवरती गेलेत. त्यामुळं प्रभाग क्रमांक 2च्या मतदारांच्या पर्यंत तुम्ही पोचणं अत्यंत महत्त्वाचं आहे. ते पोचा, आपलं चिन्ह समजावून सांगा, कसं मतदान करायचं त्याचं गृहीत करा आणि माणसांच्याकडून घटवून घ्या. आणि कसल्याही परिस्थितीमध्ये जास्तीत जास्त मतदान हे शिवसेनेच्या सगळ्या उमेदवारांना झालं पाहिजे, अशी या ठिकाणी विनंती मी करणार आहे. अजून एक मला विनंती करायची, ज्ञात अज्ञात अनेक लोक माझ्याबरोबर आहेत. कारण बापू जसा जसं निवडणूक जवळ येईल, जसा जसा लोकांचा अंदाज येईल, तशी तशी पलीकडची पार्टी डगमगायला लागली. एक मत आले ते एक मत मागतात. म्हणजे प्रत्येकाने उमेदवार सोडून दिलाय शेजारचा. जे घरातले उमेदवार म्हणून दिले होते, प्रभाग क्रमांक 6चं उदाहरण सांगतो, एकट्याचं पॅम्पलेट काढलंय उमेदवाराचं, एकट्याचं. शेजारच्या उमेदवाराचं, नगराध्यक्ष पदाच्या उमेदवाराचं त्यात फोटो नाही, नाव नाही. आणि सगळ्यांना फोन करून एकच सांगतात, बाकी सगळ्यांचं जाऊ दे, पार्टी तिकडं, माझं तेवढं बघ, एक मत फक्त मला मिळालं पाहिजे, अशी ही मागणारी पलीकडची प्रवृत्ती आहे. आपण मात्र 3च्या 3 मतं सगळ्यांना द्यायचे आहेत आणि 27च्या 27 उमेदवार या ठिकाणी आपल्याला निवडून आणायचे आहेत. आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी YouTube चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा.